महत्त्वाची बातमी आहे पावसासंदर्भातली। ओडिशा राज्यावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तसंच दक्षिण गुजरातच्या आसपास असलेल्या आणखी एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुजरात, दक्षिण मध्य प्रदेश, दक्षिण छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे। कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। कोकणातील सर्व जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील घाटमाता तसंच कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार पाहायला मिळते। यातच आता पुढील 24 तासांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यात हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील हे आपण जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तर मुंबई शहर आणि उपनगरासाठी हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। अधूनमधून 45 ते 50 किलोमीटर ताशी वेगाने वारं वाहण्याची शक्यता आहे। कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 28 डिग्री सेल्सिअस आणि 24 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल। तर मुंबईत मागील 24 तासांमध्ये बहुतेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे। कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरती म्हटलेलं आहे। राज्यातील रायगड आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय। तर पालघर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला। यासोबतच मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, वर्धा, यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाचा कुठेही इशारा आलेला नाहीये।